बातमी नेपाळमधून. नेपाळमध्ये तरुणाईचा गोंधळ बघायला मिळाला. सोशल मीडियावर बंदी घातल्यानं तरुणाई आक्रमक झाली. राजधानी काठमांडूमध्ये जोरदार आंदोलन केलं गेलं. फेसबुक, एक्स, इन्स्टासह 26 ॲप्सवर बंदी घातली. त्यामुळे नेपाळच्या काठमांडूमध्ये हे सर्व तरुण आक्रमक झाले. संचारबंदी सध्या लागू आहे. नेपाळ सरकारविरोधात तरुणाई आक्रमक झाली. संसदेवर या तरुणांनी मोर्चा सुद्धा काढला. वरकरणी जरी सोशल मीडिया बॅन हे कारण त्या ठिकाणी वाटत असलं तरी मागच्या काही वर्षांमध्ये ज्या प्रकारे राजकीय अस्थिरता नेपाळमध्ये आहे आणि त्याच्या माध्यमातून तिथल्या युवकांना अनएम्प्लॉयमेंट म्हणजेच बेरोजगारी, महागाई आणि भ्रष्टाचाराचा सामना त्या ठिकाणी करावा लागतोय, त्याचाच एक प्रकारे रिस्पॉन्स म्हणून हा असंतोष रस्त्यावर आंदोलनाच्या माध्यमातून येताना आपल्याला स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसतोय. नेपाळमध्ये युवकांकडून झालेली ही हिंसक निदर्शनं जी आहेत ती वरवर जरी स्पॉन्टेनियस वाटलेली असली, अचानक झालेली वाटली असली तरी त्याच्या मागे एखादी संघटित विचार प्रवाह असण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या काही वर्षांमध्ये नेपाळमधील एकूणच राजकीय घडामोडी पाहता नेपाळमध्ये एक पद्धतीचं राजकीय ध्रुवीकरण झाल्याचं दिसून येतं. एकीकडे जे ओली सरकार आहे ते चीनच्या प्रभावाखाली आहे, साम्यवादाकडे झुकणारं आहे, तर दुसरीकडे एक उजव्या मतप्रवाहाचा जो नेपाळमधली पूर्वीची राजेशाही होती आणि तिचं कुठेतरी पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न राजे ज्ञानेंद्र यांच्याकडनं होतो आणि त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात समर्थन मिळतं आहे. त्यामुळे एक पद्धतीचं ध्रुवीकरण हे नेपाळच्या राजकारणामध्ये दिसून येत आहे. ते ध्रुवीकरण या निदर्शनांच्या पाठीशी आहे की काय अशा प्रकारची शक्यता ही देखील नाकारता येत नाहीये. भारताच्या दृष्टिकोनातून विचार केला तर भारताला चिंता करावी लागणार आहे, कारण यापूर्वी जेव्हा नेपाळमध्ये अशा स्वरूपाने राज्यघटनेचं पुनर्लिखाण करण्याचं काम चालू होतं त्यावेळेला देखील त्याचे रिफ्लेक्शन्स हे भारतामध्ये आलेले होते. त्यामुळे भारताला वेट अँड वॉच पॉलिसी ही नेपाळच्या बाबतीमध्ये ठेवावी लागणार आहे.